श्री स्वामी समर्थ। तर आज इथे मी तुम्हाला पत्तागोबीची भाजी बनवून दाखवणार आहे। हरभऱ्याची डाळ वापरून केलेली पत्तागोबीची भाजी आहे। हिरवी मिरचीचा ठेचा वापरलेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने जशी तुम्हाला लग्न समारंभामध्ये मिळते ना तशा पद्धतीने भाजी केलेली आहे। एकदम वाफवायची आणि डब्यासाठी पण खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। आता ही रेसिपी तुम्हाला मी लगेच बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मस्तपैकी पत्तागोबीची भाजी करण्यासाठी इथे अर्धा किलो पत्तागोबी छान अशी कट करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने स्वच्छ करून कट करून घेतलेली आहे। आपण जसे लग्नामध्ये भाजी मिळते ना, लग्न समारंभामध्ये तशी भाजी करणार आहोत पत्तागोबीची। एकदम सोप्या पद्धतीने आहे। आणि इथे मी काय केलंय बघा, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातली गरम पाण्यामध्ये। 2 तास झालेले आहेत। छानपैकी डाळ भिजलेली आहे बघा अशा पद्धतीने, किंवा तुम्ही मग 4-5 तास घालू शकता। आता मी गरम पाण्यामध्ये घातली म्हणून पटकन अशी मऊ झालेली आहे डाळ, किंवा मुगाची डाळ पण वापरू शकता। ही पाण्यात भिजत घातलेली डाळ आहे आणि पत्तागोबी कट केलेली। इथे एक वाटण तयार करायचं आहे आपल्याला। इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरे घेतलेला आहे। थोडंसं मीठ टाकून हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे पटकन वाटलं जातं, कमी आहे म्हणून। आता जिरं, लसण आणि मिरच्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया। मीठ घातल्यामुळे मिरची जास्त वेळ काळी पडत नाही वाटलेली, मग पटकन पण निघते मिक्सरमधून। आता हे वाटून घेऊया। थोडंसं जाडसर ठेवायचं अशा पद्धतीने, हे पाहू शकता, एकदम पीठ नका करू। आता हे आपल्या भाजीला फोडणी देऊन घ्यायची। चला, एकदम सोप्या पद्धतीने आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। इथे गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठी पोळी तेल टाकून घ्यायचंय। पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला, भाजीच्या सुकी भाजी करणार आहे मी। इथे तेल गरम झालेलं आहे, मीडियम टू लो गॅस ठेवायचा। आणि ते मी एकदा जिरे मोहरी मिक्स करून ठेवते प्रत्येक भाजीला वापरण्यासाठी। त्याच्यामधले आपल्याला अर्धा चमचा जिरा आणि मोहरी आहे याच्यामध्ये मिक्स, ते टाकून घ्यायचंय। जिरे मोहरी छान तडतडायला लागली ना, थोडासा जाडसर वाटेल आणखीन थोडा लसूण टाकून घ्यायचा। आता हे वाटण टाकून घेऊया। तिखट तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। आता कमी गॅसवर हे थोडं भाजून घ्यायची मिरची कच्चापणा जाईपर्यंत। चिमूटभर हिंग टाकूया। कांदा वगैरे वापरत नाही मी या पत्तागोबीच्या भाजीला, फक्त लसण, जिरे आणि हिरवी मिरची पेस्ट खूप छान लागते। लाल मिरच्यामध्ये पण आपण करू शकतो ही भाजी, पण थोडीशी वेगळी आहे ती, ह्याची चव पण थोडी वेगळी आहे। आता हे थोडं भाजलं ना की मग आपल्याला भिजवलेली ही हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी होती, तर इथे हे बघा 1 वाटी झालेली आहे भिजून। 2 तास 3 तास भिजू शकता। जर लईच घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये टाका, म्हणजे पटकन भिजते। मिरची छान भाजलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालूया, छोटा चमचा। चवीनुसार मीठ पण टाकायचं। आता हळद मिक्स करून घेऊया मिरचीमध्ये। आणि आता हे भिजवलेली चण्याची डाळ किंवा तुम्ही हरभऱ्याची म्हणू शकता, ही टाकून घ्यायची। ही पाण्याच्या बाहेर काढून घेतली होती, ही थोडीशी तेलामध्ये परतून घेऊया। मग आपल्याला पत्तागोबी टाकायची आहे। तुम्ही एकदा नक्की करून पहा ही भाजी। तुमच्याकडे दुसरी कोणती पद्धत असेल तर तुम्ही नक्की मला सांगा। काय करायची ते एक तुम्हाला सांगते, कट केलेली कोथिंबीर टाकायची या डाळीसोबत, थोडंसं वेगळी छान अशी चव लागते। आणि परतून घ्यायचं थोडं, नंतर पण आपल्याला टाकायचे, पण तेलामध्ये थोडं टाकलं ना वेगळाच असा सुगंध येतो। हळदीचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं, नाही थोडं कडवट लागते भाजी, जास्त पिवळी करायची नाही। आता ही डाळ छान परतून झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण पत्तागोबी टाकूया चिरलेली। खूप सारी वाटते पण भाजी खूप कमी होते याची शिजल्यानंतर। आता हे मिक्स करून घेऊया। आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता याला झाकण ठेवून कमी गॅसवर आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं ही भाजी वाफून घ्यायची शिजेपर्यंत। तुम्ही चेक करून घ्यायचं शिजली भाजी की गॅस बंद करून टाकायचा।
आता त्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि कमी गॅस करूया. गॅस कमी करून ही भाजी छान वाफून घ्यायची आपल्याला. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. भाजी शिजली का पाहून घेऊया. 1-2 वेळेस मी चमच्याने असं खालीवर केलेलं आहे. भाजीला किती कलर सुंदर आलेला आहे पाहू शकता. त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडंसं शेंगदाण्याची पिठी टाकणार आहे. भाजलेले आपण रेग्युलर जी वापरतो ना तीच, थोडीशी टाकायचे, जास्त नाही वापरायचं. आणि कट केलेली कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकायचं आणि परत थोडंसं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घ्यायचा. ही भाजी आपली पत्तागोबी डाळ भाजी आहे. खूप सुंदर अशी चवीला ही भाजी आता आपली रेडी आहे खाण्यासाठी. पोळी बरा, भाकरीसोबत, कशासोबत खाऊ शकता तुम्ही. आता गॅस बंद करून घेते इथे मी. हे बघा, अशा पद्धतीने ही पत्तागोबीची भाजी आपली रेडी आहे. प्लीज लाईक अँड शेअर जरूर करा. धन्यवाद.